नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण दोडका पिकाविषयी माहिती जाणून घेऊ. बरेच शेतकऱ्यांना शंका असते की खालील फुटवे काढल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते. पण त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ दोडका पिकातील. तर ह्या दोडका पिकातील जे फुटवे आपण इथे काढलेले खाली इकडे. दोडका पिकात सुरुवातीला 3 ते 4 फूट उंचीवर फुटवे काढल्यास आपल्याला उत्पादनामध्ये घट होण्याऐवजी वाढ होते. कारण झाडाच्या तळातील फुटव्यांची फळे लागली तरी ती आकाराने लहान राहतात. झाडाची बरीच ऊर्जा तिथे म्हणजे जे अन्नद्रव्य ते खर्च होते. हे फुटवे काढल्यामुळे मुख्य वेल जोमाने वाढतो आणि वरच्या भागातील फळांचे पोषण चांगले होते. जमिनीलगतचे जर फुटवे काढले तर वेलाच्या बुंद्यापाशी हवा खेळती राहते आणि याचा फायदा काय होतो का डावणी भुरी यांचा प्रादुर्भाव कमी होते. दाट फुटवे नसल्यामुळे झाडाच्या प्रत्येक भागाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते. साधारणपणे जमिनीपासून 3 ते 4 फूट उंचीपर्यंत फुटवे काढावेत. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याऐवजी त्याच्यात उत्पादनामध्ये वाढ होईल. वरच्या भागात येणारी मादी फुले आणि फळे हे सुरक्षित राहतील याची काळजी घ्यायची. सकाळी लवकर हे फुटवे काढून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, जखम जी उन्हामध्ये जास्त उन्हामध्ये काढू नये, कारण त्याची संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणजे दोडका पिकाला या अवस्थेमध्ये 05234 1919 सारखी खते दिल्यास फुटवे चांगले होतील, फळांची सेटिंग चांगली होईल. झिंक, बोरान आणि कॅल्शियमची कमतरता असल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते. या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करायची. जर वेलावर पिवळे डाग किंवा पांढरी भुरी दिसत असेल किंवा बुरशी दिसत असेल, अशा वेळेस मेटॅलॅक्झिल, मेन्कोझेब आणि सल्फरयुक्त खतांचा वापर करायचा आहे. जमिनीलगतचे अनावश्यक फुटवे काढल्यामुळे वेल सशक्त होतो आणि दर्जेदार उत्पादनामध्ये वाढ होते, घट होत नाही. धन्यवाद.